शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण खाणार आहोत नाश्त्याला काय बनवले काय माहीत, पण बघूया नाश्त्याला काय केले। कालच्या उरसाच्या राहिलेल्या पोळ्या आणि इकडे चहा। पोळी आहे ना, लय क्वालिटी लागते। मी नव्हतो खात पहिलं, पण आता एवढ्यात अशी सवय लागली ना, मी दिवसा चहा पोळी नाही खात। चहा गुळवणी नाही का, गुळवणी पोळी नाही खात, पण सकाळी ना चहा पोळी नक्की खातो, कारण कडे भारी क्वालिटी लागते ना। खाऊन बघा एकदा। चहा पोळी आहे ना, लय क्वालिटी लागते। मी नव्हतो खात पहिलं, पण आता एवढ्यात अशी सवय लागली ना, मी दिवसा चहा पोळी नाही खात। चहा गुळवणी नाही का, गुळवणी पोळी नाही खात, पण सकाळी ना चहा पोळी नक्की खातो, कारण कडे भारी क्वालिटी लागते ना। खाऊन बघा एकदा। वावरात गेलते आणि म्हणले हुसासाच्या नटावर नट कोणी लावलाय, म्हणलं मीच लावलाय। म्हणलं का, म्हणलं नट हारला होता। आता म्हणले गावलाय का, नाही म्हणलं गावलाय की। म्हणले पहिलं तू नट आवळून ये, हे ते नट आहे आणि त्याचा ते वरचा स्क्रू आहे ना, तिथंच आपण एका नटावर लावलाय। कारण का मग दुसऱ्याच्याकडे पाणी खोलायचं होतं, आपण त्याच्याकडे पाणी खोललं आणि त्याचा नट आपल्याला येऊन लावला। आता आपलं नट आवळायचं आणि परत त्याला लावायचा, परत कुणाचं नको आपल्याला त्रास, नाही तर परत ते आम्हाला वाईट वाकडं बोलते। आणि हे नट ते दुसऱ्याचं आहे आणि ह्यो आपला नट आता इथं लावायचा। मित्रांनो, आपल्यावाला नट आपण लावलाय, आता त्यांच्यावाला नट त्यांच्या तिकडे लावून येऊ, त्यांच्यावाला नट आवळून ते त्यांच्या थाळीला लावून येऊ, म्हणजे कसं टेन्शन नाही राहायचं। आमचं नट म्हणजे चकाचक असतात, हे लोक काय करतात डबल टिबल नट लावतात, डबल नट लावतात। धावतो तुम्हाला, त्यांनी डबल नट लावलं तर त्यांचं आवळून तिथं जाऊन त्यांच्या थाळीला लावून। मित्रांनो, त्यांच्या हुसासाला आहे ना ऑलरेडी कोणीतरी नट लावला आहे, म्हणजे दुसरीकडे कुठंतरी हुसास पडलाय, त्या हुसासाला आपल्याला नट लावून यायला लागेल। मित्रांनो, आपल्याला ते हुसास गावला आहे, ते आपल्या पुढेचे, आता त्याला एक नट लावून आपल्या घरी जाऊन त्या हुसासाला नट लावलं ना, म्हणजे आपल्याकडं नको ना परत, मग एक हुसास मोकळाच राहतो, तसा बंद करून जातो। तर मित्रांनो, ह्या हुसासाला आपल्याला नट लावायचा आहे, त्या हुसासाचा नट आपल्याला इथं लावायचा। त्यांनी ह्यांच्या हुसासाचा नट तिकडं लावलाय, त्या हुसासाला नट लावलाय। मित्रांनो, नट लावायला गेलो, लाईटच गेलो, लावाय काढलं, त्यांच्या हुसासाचे पाणीच गेलं, म्हणजे लाईट गेली असेल। त्यांनी आकडा टाकलाय, लाईट दिवसाची टाकलाय भिजवाय, आपल्याला नाही देत कोण भिजवाय आकडं, म्हणते त्याची वायर आणि त्याची वायर। जाऊ दे मरू दे, आपण आम्ही घेणार होतो, पण पप्पा म्हणतात आपल्याकडून लय जण मागतात म्हणून जाऊ दे मरू तिकडे। रियांशला लावलाय डान्स कराय, रियांश डान्स करत नको जात जाऊ, ABCD म्हणत जायची, कळलं का? नाचायचं बंद कर आता, गेली आजी, त्या बघ हात नको हालू आता, चल पिपी पोरती कंपनीहून येतो तुला, पप्पाकडे यायचं का? चल पप्पाकडून येतो तुला। मित्रांनो, आता ते बारकं पोरगं होतं, त्याला आईने डान्स करायला शिकवते। त्या पोराचं तर डान्स करायचं तरी वय आहे का, पण त्याला उगं वाईट साईड शिकवतात। मी म्हणलं ABCD शिकवते, म्हणतात एवढ्या लवकर, त्यांना कुठं माहिती आहे, पोरं लवकर कॅप्चर करतात। मित्रांनो, मी निघालोय आता चिकन आणायला। आई म्हणले आपल्याला अर्धा किलो चिकन आण, अर्धा किलो चिकन आणायला चाललोय आता गावात। गाडी धुतली आणि गाडीला चिकनची पिशवी लटकावली। गाडी कशी दिसते सांगा मला, चिकनची पिशवी इथंच लटकावली, आपल्याला पुढं नाही लटकवा येत। घरी आलो आता, चिकनची पिशवी किचनवरती ठेवली। किचनवरती न ठेवायची पाहिजे, कारण का किचनवरती स्वयंपाक करतात, पप्पा खात नाही। पप्पासाठी जायचे आता पनीर आणाय, आणि तशीच कोथिंबीर बी आणायची, तर परत हेलपाटा मारायला लागतोय। कोथिंबीर घरी घेऊन आलोय, आता हे पनीर वरती ठेवू, खाली चिकनची पिशवी। जर पनीर चिकन पशी ठेवलं तर पप्पा अजिबात पनीर खाणार नाही, कारण का पप्पाला मटणाचा वास बी सहन होत नाही। मग आपण रियांशला घेतले, रियांश कुणाकडेच राहत नाही, सगळ्यांकडून फिरून येतो आपल्याकडं, लय हुशार आहे, नाचतो तर लय भारी, नाच ग पिलू, ढिंकू चिकडू ढिंकू चिकडू ढिंकू चिकडू, तसलं नाही काय शिकवायचं त्याला आपल्याला।
हे बी जाऊ कसं मारतोय. मित्रांनो रियांशला आपल्या घरी आणलंय पण लय शांत बसलाय. त्याची बहीण बघा इकडं जेवाय बसली. इकडे पटांगण नाही एवढं आणि आई बघा याला डान्स करायला शिकवते. मुलीचं नव्हतं माझ्या मनात. ये बघा डान्स कर बाळा डान्स. ए कडे हलावते माझ्याकडे बघते. मित्रांनो आईने ना मटणीची रेसिपी करायला स्टार्ट केलेली आहे. पण तिला मी म्हणलं फ्राय करते का, ती म्हणली नाही पळ गेली. मटणाच्या रेसिपीसाठी टमाटर चिरले, कांदा टाकला. इथं कोथमीर तर 15 रुपयाला आहे ना. आपल्याकडून घ्यायला किती रुपयाला घेतात? 10 रुपयाला. घरात गरम होतं मित्रांनो, अवघडेले. रियांशला त्याच्या मम्मीने घरी बोलावलंय. त्याचा प्रेशर खाऊ झालेला आहे. डाळीचं काय बी असतंय ते त्याला देतात. त्याला आता घरी न्यायचं. घरी जायचं बाळा, घरी जायचं. चला चला. रियांशला त्याची मम्मी घेऊन गेली. रियांशला त्याची मम्मी घेऊन गेली. तो जेवला नाही, त्याला जेवायला आलंय. सकाळपासून जेवलं नव्हतं, त्याला जेवायला. आईने आता मटण शिजाय टाकले. आता फक्त फोडणी द्यायची, झालं. मग नुसतं मटणाची भाजी करायला. आणि अण्णाला पनीर किती करायचं? अर्धच कर अण्णाला. अण्णा पुरतच कर. ह्यानीच काप ना, येळीने काप. मित्रांनो अर्धच पनीर करायचे पप्पांपुरतं. नंतर मग पप्पा नंतर खात्या. तर पप्पाची रेसिपी चालू झाली म्हणजे मटणाची, म्हणजे पनीरची. मका करायला घेतल्यात. चांगलं पनीर कर अण्णाचं छानपैकी फ्राय करून. त्याला ही 2 केळी आणली होती रविवारच्या बाजारामधून. ती व्हायला लागल्यात खराब. मग आई म्हणली तुम्ही पप्पा खाऊन घे. 1 केळ आणि मला 1 केळ. एवढ्या मोठ्या केळामध्ये एवढेच केळ चांगलं निघले, बाकी सगळे खराब निघले. पप्पा म्हणतात मी तर सगळं खराब खाल्लं. खरं ते खायचं नसतं, ते घाण असतं ना. नाही बी खराब होता ना. आपल्या मटणाचं कालवण झालेलं आहे, बघू शकतात तुम्ही. मटणाचं कालवण झालेलं आहे. इकडं कांदा. पप्पांसाठी पनीर आणलं होतं. आपण पनीर बघू. वाटीमध्ये पिवळं बी आणले. तेल याला लय झाले तेल बघा. इथं तरी कसले आले, लय तेल झाले. तिकडं मम्मीला जेवाय वाटते. मम्मी पप्पांना म्हणते भाकरी घ्यायची का? घ्या भाकर आणा. पप्पांनी घेतली भाकर. आपलं खाऊ आता मस्तपैकी. संपला आता रस्सा. रस्सा आणला आता असं मस्तपैकी चुरवायचं. थोडीच भाकर राहिली. मी ना रातचा भात घेतलाय आणि तिने मटणाची भाजी केली. इतकं गरम झालं ना तिला, लय गरम झाले. चिकन वाले ना सकाळ सकाळी कोंबड्या कापून ठेवून द्यायच्या. पाम्याने 5 किलो नेले घरी. 5 किलो त्याचं जावाय आता ती नगरचा. म्हणजे ती तिकडं नगरला बोकडं खातात. सगळी सगळी माहिती मी गावात आणणं म्हणे मला सगळं माहिती होय. आपण काही दुसऱ्या घरात बसे का? आपण माझं जोडीदार आहे म्हणून माझंच नावाने ओळखतात. मग काय जेवढं माणसात राहील तेवढं ओळखतात माणसं. आणि येता जाता बी थांबतात. पिवळं टेस्ट करून बघतो. तुला सांगायची सवय ना, त्यामुळे मग इकडे जाऊ त्या. पिवळं बी भारी झालं. मस्त मस्त. एवढी जागा चांगली बसायला. उन्हाळ्यातले गरम होतं. चिकन नाही खायचं उन्हाळ्यात. संपला आता रस्सा. रस्सा आणला आता असं मस्तपैकी चुरवायचं. थोडीच भाकर राहिली. भातामध्ये आता पिवळं टाकून घेतले. असं असं हलवायचं मस्तपैकी. पिवळा रस्सा लय भारी लागतं आहे का नाही? मामा आता पहिला बरंच पिवळा भात चारायला. मटण खाऊन झाले पण असली झोप आली ना मला. तर काय झोपलं तर उठवणार बी नाही. आता झोपतो डायरेक्ट. तर मस्तपैकी झोपतो. गुड नाईट, गुड मॉर्निंग असं डेवाळल्यावानी झाले.
पागल झाले पागल लय झालं. आता बडीशेप आणायची पण बडीशेप आणणार कोण. मित्रांनो संध्याकाळच्या वाजल्या 6 म्हणजे 6 वाजा आल्या आणि आम्हाला खूप गरम होत होतं त्यामुळे आम्ही आणले 3 आईस्क्रीम. तर मम्मी काय म्हणते ती ज्या लक्षात बी नव्हतं आणि माया बी लक्षात नव्हती आईस्क्रीम आणायचं. चला काय म्हणते बघू. आई दर तुझी आईस्क्रीम. ओके थँक्यू नो मेन्शन. बघा कशी इंग्लिश बोलती. माझी दे माझी मला हे अण्णांना. अण्णा तुमची आईस्क्रीम माझीवाली दे. अगं दे ग पटक्यानी माझी मला बीट. आपल्या वाट्याची आपण आईस्क्रीम घेतली. तुम्ही म्हणता ना आईला काय दिलं तर वाटायला तिचं पैसे होतं आपण कुठं रुबाब करायचा. तिला दिले खुश करून टाकलं तिला. तर आता पिक्चर लागलाय आता मस्तपैकी पिक्चर बघत आपण आईस्क्रीम खाऊ. काय पिक्चर बघत आहे.